सर्वांना माझा नमस्कार. मी मृणाल मंगेश कामतेकर, कोकणी मृणाल कामतेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आज मी आले आहे पावस येथे. ग्रामीण भागामध्ये विविध असे आमचे बचत गटातील महिलांचे खूप सारे गट तयार झाले. हे गट एकत्र येऊन ग्रामसंघ तयार झाला आणि ह्या ग्रामसंघांनाच एकत्र आणून एक प्रभाग संघ तयार झाला. आणि आज मी ह्या प्रभाग संघाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. हा आजचा प्रभाग संघ जो की पावसमध्ये आहे, या प्रभाग संघाचे नाव आहे संग्राम प्रभाग संघ. प्रभाग संघ प्रभाग समन्वयक श्री जेजुरकर सर आणि प्रभाग संघ व्यवस्थापक सौरिया मॅडम यांनी आम्हाला सर्व गटांना आजपर्यंत खूप मार्गदर्शन दिलं आहे. आणि आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची आजची गोष्ट म्हणजे आमचं स्वतःचं हक्काचं असं आम्हा सर्व महिलांना प्रभाग संघाचं ऑफिस आम्हाला आज मिळालं आहे. आणि या प्रभाग संघाच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी सर्व महिलांची उपस्थिती आमच्या ऑफिसमध्ये आज दर्शवत आहेत. आमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी, महिला सबलीकरण करण्यासाठी उमेद या अभियानाच्या अंतर्गत महिलांनी खूप स्वतःचे व्यवसाय चालू करून आज त्या सबल बनल्या आहेत. आजच्या या दिवशी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. याशिवाय माननीय पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या हस्ते आज आपल्या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे. संग्राम प्रभाग संघाच्या ऑफिस उद्घाटनाचा सोहळा आता थोड्याच वेळाने माननीय उदयजी सामंत यांचं आगमन होणार आहे. माननीय उदयजी सामंत येणार या आनंदामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे. सर्व महिलासुद्धा हातामध्ये फुलाचं ताट घेऊन माननीय उदयजी सामंत यांच्या स्वागतासाठी उभ्या राहिल्या आहेत.
अशा प्रकारे माननीय उदयजी सामंत यांचं आगमन झालं आणि जोरदार फटाकेही लावण्यात आले. अशा प्रकारे आता तो क्षण आमच्या समोर येऊन ठेपला. महिलांनी खूप छान प्रकारे माननीय उदयजी सामंत यांचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे त्यांना राखीही बांधली.
स्वागतम स्वागतम. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने आणि महात्मा फुलेंच्या संघर्षाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत आजच्या या विशेष सोहळ्याकरता उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या तमाम बंधू भगिनी, मी सौ श्वेता संतोष शिंदे, संग्राम प्रभाग संघ यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. मृग नक्षत्र लागता बळीराजा अपेक्षा असते पावसाची. मृग नक्षत्र लागता बळीराजा अपेक्षा असते पावसाची. तसेच कार्यक्रम प्रतीक्षा होती आपल्या आगमनाची. झाले आपुले आगमन, प्रफुल्लित झाले मन. झाले आपुले आगमन, प्रफुल्लित झाले मन. आपला स्वागत आहे. सुरू करते आजचा हा कार्यक्रम. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत त्यांचा सत्कार प्रभाग संघ पदाधिकारी इथे दिसलं तर बरं ते सुविधा आहे का? फोटो काढताय म्हणून मी नाही फोटो काढताय. ह्याच नवा या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्याला बचत गट आणि बचत भवनाचं या ठिकाणी उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांचे कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. तमाम महिलांच्या वतीनं महिला सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी आपण उचललेलं पाऊल हे आमच्यासाठी प्रेरणादायी असत आहे. मी या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करावं. माझ्यासोबत या उद्घाटनाला उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे राज्य सभापती बाबूसाहेब महाप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित जाधव, राहुलजी देसाई, सीताजी नवले, माननीय जाधवजी, नावले, विजय चव्हाण, पावसा सरपंच चेतना सामंत, सरपंच प्रवीण शिंदे, सुधाताई वंदे, पत्राती शिवगण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, प्रभाग संघाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू होते. यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून जाहीरपणाने या ठिकाणी माफी मागतो. पण येत असताना मनापासूनचा हा देखील आनंद आहे. मागच्या वर्षी मी या सगळ्या माझ्या महिला भगिनींना शब्द दिला होता. या पावसमध्ये बचत गटासाठी बचत भवन आणि ग्राम संघाचं कार्यालय इथं डीपीसी मधनं बांधून देण्याची आणि 1 वर्षामध्ये आपण हे बांधून पूर्ण केलं. याबद्दल देखील मला मदत मिळाली. पण महिला भगिनींना दिलेला शब्द पूर्ण करत असताना 19 तारखेला रक्षाबंधन आहे याची देखील मला पूर्ण जाणीव आहे. आणि 19 तारखेला रक्षाबंधन असताना आज आपण भाऊ म्हणून मला ओळखलं, राखी देखील बांधली. याबद्दल देखील मला आपल्याला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. परंतु हे सगळं करत असताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आली, ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या सगळ्यांसाठी दिलेली आहे. आणि त्या योजनेतनं 2 महिन्याचे 3000 रुपये 17 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार. मला परवा कोणीतरी सांगितलं की आमचे विरोधक सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 3000 रुपये घेऊ. सरकारचं यायला पाहिजे. सरकार आल्यानंतरची घोषणा ठीक आहे, परंतु ज्या बहिणीनं आपलं घर चालवत असताना अनंत अडचणी आर्थिक येतात, जे नवऱ्यानं आणून दिलेले पैसे आहेत त्याच्यामध्ये सर्व घराचं नियोजन करत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे माझ्या महिला भगिनीचं दुर्लक्ष होतं.
आणि म्हणून तिच्या सगळ्या खर्चामध्ये शासनाचा देखील वाटा असला पाहिजे. या भावनेतनं सरकारनं काम केलंय आणि सरकारनं हे काम करत असताना या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. या महाराष्ट्रातल्या 2,10,00,000 महिला भगिनींच्या नावावर वर्षाला 46,000 कोटी रुपये जमा होतात. मी आजपर्यंत एवढा अभ्यास केलाय, पण 46 वर किती शून्य म्हणजे 46,000 कोटी मला. परंतु आपल्या रत्नागिरीमध्ये 2,74,000 महिला भगिनींना याचा फायदा मिळणार आहे. आणि आता 17 तारखेला पहिल्या टप्प्याचे 82 कोटी रुपये आपल्या सगळ्या महिला भगिनींना आणि कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ही योजना आता बंद होणार नाही. आमचं पुन्हा सरकार आल्यानंतर याच्यामध्ये कदाचित आम्ही पैसे वाढवू, परंतु ही आता आम्ही योजना बंद करणार नाही अशा पद्धतीची भूमिका माझ्या सरकारने. आता मला आवले सर सांगत होते, लेख लाडकी योजनेचं जे टार्गेट होतं ते पूर्ण केलं. म्हणजे लेख जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये तिच्या खात्यामध्ये द्यायचे आणि 18 वर्ष पूर्ण होत असताना सगळे मिळून तिच्या खात्यामध्ये 1,05,000 रुपये असले पाहिजे. अशा पद्धतीची जी योजना आहे ती देखील मोठ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून राबवावी ही मला आपल्याला विनंती आहे. आज आपण एक इमारत बांधली, तर या इमारतीचा उपयोग पावस हे तीर्थक्षेत्र आहे. या पावसमध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या महाराष्ट्रात लाखो असते. त्या पावसमधल्या महिला भगिनीने तयार केलेलं जे उत्पादन आहे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी या इमारतीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. इथं महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करावी, महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करावी आणि माझ्या महिला भगिनीला सरकार तुमच्या सोबत आहे म्हणजे अशी भावना माझ्या महिला भगिनीच्या मनामध्ये निर्माण करते. आज आपण 1,500 रुपये देत असताना अजून एक तुमच्यासाठी अतिशय महत्वाची योजना आहे, ती म्हणजे अन्नपूर्णा योजना. आपण जेव्हा गॅस शेगडीकडे जातो तेव्हा आपल्या मनामध्ये विचार असतो की पुढच्या महिन्यातला गॅस सिलेंडर आज जर अजून एक महिना पुढे गेला तर माझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे वाढतात आणि म्हणून कमी गॅसमध्ये जास्तीत जास्त जेवण शिजवण्याचा प्रयत्न माझी महिला भगिनी करत असते. हा सगळा तुमचा आर्थिक व्यवहार बघितल्यानंतर माझ्या सरकारनं अजून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे तुमच्या सगळ्यांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचे. त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये सरकार तुमच्या सोबत आहे. सरकार अनेक कामं तुमच्यासाठी करत आहे, तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहे. महिला भगिनींसाठी एसटी प्रवास 50% केलेला आहे, 75 वर्ष पूर्ण असलेल्या लोकांसाठी मोफत केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा हीच माझी मनापासूनची इच्छा आहे. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा योजना नावाची योजना आहे. 60 वर्षावरच्या सगळ्या व्यक्तींना या योजनेचा फायदा होता. जर एखाद्या मुंबईच्या 60 वर्षावरच्या माणसाला पावसमध्ये यायचं असेल स्वामींच्या दर्शनासाठी त्याचा देखील प्रवासाचा होता, त्याची राहण्याची व्यवस्था देखील आणि तुम्हाला सिद्धिविनायकाला जायचं असेल, तुम्हाला तुळजापूरला जायचं असेल, तुम्हाला अंबाबाईला जायचं असेल, तुम्हाला रेणुका मातेला जायचं असेल तर तुमचा प्रवास देखील मोफत आणि राहण्याची व्यवस्था देखील मोफत करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. माझ्या महिला भगिनींना, मुस्लिम महिला भगिनींना हाजी अलीला जर जायचं असेल तर त्यांचा देखील प्रवास आणि राहण्याची व्यवस्था मोफत करण्याचा त्यामुळे या सगळ्या योजना ज्या आहेत त्या तुमच्यासाठी असलेल्या योजना आहेत. CRPचं मानधन आम्ही वाढवलंय, बचत गटाला रिव्हॉल्विंग फंड 15,000 30,000 रुपये आपण केलाय. 3.5 महिने आचारसंहिता असल्यामुळे माझ्या CRP भगिनींना मी मोबाईल देऊ शकतो नाही, पण येत्या 8 दिवसामध्ये 15 तारखेला माझ्या जिल्ह्यातल्या 2,693 CRPला मोफत मोबाईल आम्ही त्यांच्या हातामध्ये द्यावा. आणि असं करणार महाराष्ट्राचं पहिलं क्षेत्र जर असेल रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्यानं पहिल्या या गोष्टी केल्या. दुसरी मला महिला भगिनी जे सरकार तुमच्यासाठी काम करतं, जे सरकार तुम्हाला बचत गटासाठी अशी विक्री केंद्र उपलब्ध करून देत आहे, एवढंच केलेलं नाही तर तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये आल्यानंतर या इथे बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या जर रत्नागिरीमध्ये तुम्हाला जर विकायच्या असतील तर आठवडा बाजारामध्ये 5 कोटी रुपये खर्च करून फार मोठं विक्री भवन होतंय, त्याचं उद्घाटन देखील मी 2 महिन्यानंतर करणार. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी महिलांसाठी आहे. आज पुरुष वर्ग राजकारणामध्ये व्यस्त आहे. मला कुठेतरी सांगितलं की ग्रामपंचायतीचं उद्घाटनाचा कार्यक्रम मॅडम पूर्ण पक्ष, पूर्ण पालकमंत्री
आणि पूर्ण शासन तुमच्या सोबत आहे. कोणाचीही चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि कोणाच्याही दादागिरीला घाबरण्याची आवश्यकता नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री असताना अशा पद्धतीची विकास कामाला अडथळा आणण्याचं कोणतं काम करत असतील त्याला देखील त्याची जागा मला दाखवता येते, परंतु अशा पद्धतीने मी वागत नाही. ज्यांनी विजय चव्हाण आपल्याला विरोध केला, तुम्ही नावे देखील आहे, 2 दिवसानं मला भेटतात, नमस्कार चमत्कार करतात, साहेब तुम्ही उदयाने आहेत म्हणून सांगतात आणि इकडं छाती पुढं काढून दादागिरी करतात. त्यांना या माध्यमातून मला सांगायचं आहे, महिलांना योजना देत असताना, महिलांना ग्रामसंघाची इमारत देत असताना, ग्रामपंचायतीची इमारत देत असताना गावामध्ये तुम्ही राजकारण करू नये. मुंबईतला आलेल्या लोकांना करूच नाही. त्याच्यामुळे मला एवढाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर इथं कोण उपस्थित असतील तर त्यांना कोण सांगणारे असतील तर माझा निरोप त्यांना द्यावा. बाकी सगळ्या गोष्टीची लाड मी करेन, परंतु विकास कामामध्ये अडथळा निर्माण करण्याची पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं केली जाणार नाही, कारण तो महिला भगिनींचा अधिकार आहे. ही इमारत तुम्हाला घेणं हा तुमचा अधिकार आहे. या ठिकाणी बचत गटाचे प्रोडक्ट तयार करणं हा तुमचा अधिकार आहे आणि ही उत्पादनं तयार झाल्यानंतर त्याला विक्री करणं हा देखील तुमचा अधिकार आहे. अशा अधिकारावर कोणतरी लोक बाधा आणण्याचा प्रयत्न करत असतील ते कदापि जाणार नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या महिला भगिनींना या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. या इमारतीचा उपयोग स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून करावा एवढी विनंती करतो. या इमारतीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. माझं मनोगत संपवतो. या कार्यक्रम संपला असं देखील जाहीर करतो. तर अशा प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम खूप छान असा पार पडला. काही आठवणी मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.